येवला येथे एका रात्रीत 2 मेडिकल दुकाने फोडली. शहरातील कायदा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. येवला शहरात चोरट्यांनी एका रात्रीत सलग 2 औषधाची दुकाने लक्ष्य करत शटर उचकाटून चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फिर्यादी पुरुषोत्तम बंकटलाल राठी वय 65 वर्ष मालक सूरज मेडिकल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 28 जूनच्या रात्री दुकान बंद केल्यानंतर 29 जून रोजी सकाळी दुकानाची शटर उचकवून चोरट्यांनी गल्ल्यातील 25,000 रुपये रोख तसेच बिलबुक, जीएसटी कागदपत्रे व इतर साहित्य चोरून नेले. याच रात्री न्यू आदर्श मेडिकल या दुकानात ही चोरी झाली असून तेथून सुमारे 5,000 रुपये तसेच महत्त्वाचे कागदपत्रे आणि दुकानाचा सिक्का चोरला गेल्याची फिर्यादीत नमूद केले आहे. यापूर्वी शहरातील आणखी एक मेडिकल दुकानात चोरीचा प्रयत्न झाल्याचे एका रात्रीत 3 मेडिकल दुकाने चोरट्याच्या निशाण्यावर आल्याचे स्पष्ट झाले आहे. या सलग घटनांमुळे येवले शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. येवला शहर पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहेत. त्याचबरोबर येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री योगेश घोरपडे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरली आहेत. घटनास्थळी नाशिक येथील डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. नाशिक डॉग स्क्वॉडचे नितेश गोठे यांनी शॉन टायगर 2 वर्ष वय या श्वानाच्या मदतीने घटनास्थळाचा तपास केला. श्वानाने विविध ठिकाणी माग काढत पोलिसांना तपासासाठी महत्त्वाचे धागेदोरे उपलब्ध करून दिले आहेत. तसेच फॉरेन्सिक लॅबचे API बन्सी कांबळे, SC गांगुर्डे, PC वैष्णव, PC माळी यांनी घटनास्थळी पंचनामा करत चोरट्यांच्या बोटाचे ठसे, फिंगरप्रिंट्स व इतर वैज्ञानिक पुरावे संकलित केले आहेत. या चोरी प्रकरणात सर्वकष तपास येवला शहर पोलीस करत असून डॉग स्क्वॉड व फॉरेन्सिक तपासातून मिळालेल्या पुराव्याच्या आधारे त्याचप्रमाणे शहरातील CCTV फुटेजच्या आधारे लवकरच माग काढण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओमध्ये दाखविण्याचा वारंवार प्रयत्न करतोय की नाशिक येथील डॉग स्क्वॉड कसं आपल्या शैलीतून या टायगर श्वान वय 2 वर्ष याने आम्ही आपणाला दाखविण्याचा प्रयत्न करतोय की आपली महाराष्ट्र पोलीस यंत्रणा, माणसातला पोलीस आणि पोलिसातला माणूस हे तर कामच करतातच, परंतु पोलीस प्रशासनाचे श्वानसुद्धा या जनसामान्यांच्या रक्षणासाठी, जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांचं श्वानसुद्धा कार्य करताना आम्ही आपल्याला दाखवतोय. म्हणून पोलिसांना मदत करा, पोलिसांची सलोखा राखा. शिवाय पोलीससुद्धा माणूसच आहेत.